महामानवाने दिलेले अधिकार धोक्यात आहेत. संघर्ष नायक दीपकभाई केदार यांचे मत. निप्पाणीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बैठक संपन्न. महामानवाने दिलेले अधिकार धोक्यात आहेत. महामानवाची क्रांती नष्ट करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. देशावरील आलेले संकट दूर करण्याची क्षमता ही फक्त आंबेडकरवादी समूहामध्ये आहे. पॅन्थर सेना ही केवळ दिखाऊपणा नसून तो एक विचार आहे, असे मत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रारंभी स्वागत आरिश सनदी यांनी केले, तर प्रास्ताविक बेळगाव जिल्हा पॅन्थर सेनेचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी केले. पुढे बोलताना दीपकभाई केदार म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये पॅन्थर सेनेने मूलभूत प्रश्नांवर लढा उभा करणे गरजेचे आहे. या देशाचा खरा शत्रू हा RSS असून RSSचा नायनाट करणे हाच आपला नारा असणार असल्याचे सांगितले. प्रारंभी निप्पाणी नगरपालिकेतील महामानवाच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून निप्पाणी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अजून तरी एखाद्या घटनेत मला बोलण्याची वेळ आलेली नाही. माझ्या फोनवर संपर्कात असतात ते. माझ्यापेक्षाही आक्रमकपणे भूमिका लावून धरण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आज अजिंक्य परांजपेच्या या तरुणाला हळहळ करून कॉलेजमध्ये मारलं जातं. सुंदीने त्याला मारहाण केली जाते. त्याची पाठ रक्तबंबाळ होते. त्याला असणार पूर्णपणे जाग्यावरती मारून टाकण्याचा प्लॅन होतो. आणि अशा घटनेमध्ये पॅन्थर धावून जाते आणि त्या आरोपीची जामीन सुद्धा होत नाही. जामीन झालीच नाही पाहिजे, कारण जामीन झाली तर तो पॅन्थरच्या तावडीत सापडला तर मात्र त्याला सुट्टी नाही. हा सुद्धा इशारा या माध्यमातून त्याला आता जेलमध्ये ठेवून लवकर शिक्षा लावा. आमच्या या प्रकारात फास्ट ट्रॅक कोर्ट कुठे आहे? प्रकरणाला सुद्धा जाती आल्या. जात किती महत्वाची या देशात, की आमच्या एकाही अट्रॉसिटीच्या हत्याकांडाच्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट लागत नाही. 2.5 महिन्यात निकाल लागत नाही. यांच्या मात्र केसेस असल्या की 2.5 महिन्यात निकाल, फास्ट ट्रॅक कोर्ट, कुणाचं एन्काउंटर, कुणाला असणार फाशी. आमच्या घटनेत ते घडत नाही. अनेक हत्याकांड झाले पण न्याय काय अद्याप मिळालेला नाही. त्याच्यामुळे चळवळीच्या ताकदीशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, तुम्ही या भागातल्या प्रश्नावर लढत चला, व्यापक भूमिका मांडत चला. येणाऱ्या काळात निवडणूक आहे. तुम्ही निवडणुकीवर सुद्धा बोललं पाहिजे, लढलं पाहिजे. आणि मला ठाम विश्वास आहे आजचं चित्र बघून येणाऱ्या काळात पॅन्थरचा सुद्धा नगरसेवक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मला यावं लागेल. आज कर्नाटक सरकारची देशात चर्चा, आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांनी असणार ते पथसंचलन रोखलंय. आमचा जर खरा शत्रू कोण असेल तर RSS हाच आमचा खरा शत्रू आहे. RSSने आम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. RSSने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला. हे RSS या ठिकाणी रोज बाबासाहेबांचा पराभव कसा होईल यासाठी प्रयत्न करतो. फक्त RSS आपल्या मुळावरती उठलेला आहे. आणि म्हणून RSSचा नायनाट हाच आपला खरा अजेंडा असला पाहिजे. आणि आपला शत्रू जर कोणता असेल तर तो RSS शिवाय दुसरा नाही. आणि म्हणून सरकारने इथल्या घेतलेल्या कर्नाटकच्या त्या भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी पथसंचलन केलं. मुळासकट नष्ट झाले पाहिजे. पहिले चेडी होते, आता पॅन्टी आले. पण काय दिवे लावले देशासाठी माहित नाही. विघटनाच्या पलीकडे काही नाही. आरक्षणामध्ये भांडण लावा. या जातीला सांगायचं तुझं आरक्षण ह्यांनी खाल्लं, त्या जातीला सांगायचं तुझं आरक्षण ह्यांनी खाल्लं. राज्यामध्ये महाराष्ट्रात तर सगळ्या जाती आज आरक्षणाच्या मुळे रस्त्यावरती आहेत. कुणामुळे? हे RSSच्या विघटनाच्या प्रवृत्तीमुळे. या बहुजनामध्ये वाद लावा. SC ST मध्ये सुद्धा भांडण लावायला निघाले. इकडे आम्हाला ग्राउंडला लढवलंय आणि वर जाऊन असणाऱ्या आमचा दलित सरन्यायाधीश झाला म्हणून बूट मारला. प्रेम बिराडे विदेशात शिकतोय आणि त्याला नोकरी पाहिजे म्हणून त्याच्या कॉलेजला पत्र जातं कंपनीचं
की हा तुमच्याकडे नोकरी करतोय की नाही. त्यांना फक्त यस किंवा नो करायचं होतं. काय यस किंवा नो. त्यांनी भलं मोठं 2 पानाचं पेज लिहून दिलं की त्याचं कॅरेक्टरच खराब होतं, जेव्हा अमुकच आहे तमुकच आहे, बिचाऱ्याची नोकरी गेली. हे सरळ वाटतं. मी त्या कॉलेजला जाऊन धडक दिली, माहिती घेतली, तर धक्कादायक माहिती समोर आली की हे कॉलेज भीमा कोरेगावची दंगल घडवणाऱ्या मिलिंद एकबोटेच्या भावाचं आहे आणि त्याचीच पोरगी असणारे तिथं प्राचार्य त्यांनी हे पत्र बनवलं. षडयंत्र आहे. आम्ही तुम्हाला विदेशात गेलात तरी सोडणार नाहीत, सरन्यायाधीश म्हणून बसलात तरी सोडणार नाहीत, आणि गाव कुसामध्ये अजिंक्य परांजपे सारखे यांना सुद्धा आम्ही सोडणार नाहीत. अशा प्रकारचे हे संदेश द्यायला निघाले. दुर्दैव हे यांचं सगळं पायदळ आपण आहे. या आरएसएसचं सगळं पायदळ कोण आहे? लढणारे कोण आहेत? आपण आहे. त्यांच्याकडे एससी भरलेले, एसटी भरलेले, ओबीसी भरलेले, ओबीसी मोठ्या प्रमाणात भरलेले. ओबीसींना ही सुद्धा जाणीव नाही की बाबासाहेबांमुळे आरक्षण मिळालंय. आणि ते असणारे सन्मानाने त्यांचा ड्रेस घालून त्या ठिकाणी पथसंचलनामध्ये चालतात. चालणाऱ्याला कधीतरी थांबवा आणि त्यातल्या एक जणाला विचारा तुझी जात काय आणि धर्म काय, तुम्हाला कळलं की ब्राह्मण चालतायत का ओबीसी चालतायत. ही जागरूकता येत नाही. आणि मग आम्ही आरएसएसच्या विरोधात लढतो, पण कुणाच्या? ते सगळे घातलेले कपडे तर आमचेच मागासवर्गीय लोक आहेत. आपलं टार्गेट यांचा प्रमुख आहे, यांचे प्रमुख आहेत, आणि या प्रमुखाने असणार आपली दिशाभूल करून, विघटन करून आम्हाला विखुरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपला शत्रू कोण? आरएसएस. आणि हा आरएसएस नष्ट करण्यासाठी तुम्ही येणाऱ्या काळात भूमिका घेतली पाहिजे, लढा उभा केला पाहिजे, संघटन बांधणी केली पाहिजे, तरच या ठिकाणी आपला देश वाचणार आहे, संविधान वाचणार आहे. याला पर्याय काय? यांना मारणं पर्याय नाही. हे असणारे एवढे वाढत चाललेत की यांना गृहमंत्री यांचा बसलेला आहे, देशाचा पंतप्रधान यांचा बसलेला आहे. यांच्या सोबत तुम्ही लढणार कसे? तर मी तुम्हाला जो पर्याय सांगितला की यांची सत्ता घातली की आरएसएस संपून जातं, आणि सत्ता घालायची असेल तर मत विकू नका, एवढाच असणारा आज तुम्ही या ठिकाणी संकल्प. मत विकू नका, सत्ता घाला. आपला मूळ शत्रू मुळासकट उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही, एवढी असणारी क्षमता आपल्याकडे बाबासाहेबांनी दिलेली आहे. यांचं सगळं काही फक्त सत्यपती. आणि मधून जाता जाता कार्यकर्त्यांनी एक मोठं स्वागत माझं केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यावेळी डॉक्टर अच्युत माने, कोल्हापूर जिल्हा पॅन्थर अध्यक्ष चरणदास कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि मला आता गेली 50 वर्षी चळवळीतच आहे, अनेक चळवळी केल्या, पण तुम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. का मिळालं नाही याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. हजारो भाषणं केली, चळवळी केल्या, मोर्चे काढले, आंदोलने केली, नामांतर केलं, सगळं झालं, तरी सुद्धा असं आहे की आपण फारच सत्ता लुलूक आणि प्रसिद्धी लुलूक झालेलो. माझं नाव कसं येईल पेपरात, मला कशी प्रसिद्धी मिळेल, मी कसा नेता होईल, मी स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठा समजतो. हे फार चुकीचं आहे. त्याच्यामुळे समाजाचा घात व्हायला लागलेला आहे, विनाश व्हायला लागलेला आहे. जग पुढे चाललं. आपण ठिणगी या ठिकाणी पॅन्थरच्या नावाने टाकली होती, त्याचा खूप मोठा भडका या 2 वर्षांमध्ये या सर्व तुमच्या पदाधिकारी पुढील दिशा या ठिकाणी संघटनेची ठरवण्यासाठी आज जो काही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाला आता बऱ्याच लोकांनी स्वतःच्या समोर संघर्ष नाईक लावून घेतलं, पण आम्ही कधी त्यांचा संघर्ष बघितलेला नाही. संघर्ष दीपक भाईंनी कधी स्वतःहून संघर्ष नायक असं लावलं नाही, पण ज्यांनी दीपक भाईंचा संघर्ष बघितला त्या प्रत्येकानं दीपक भाईंचं नाव टाकत असताना संघर्ष नायक दीपक भाई असं टाकले. म्हणजे या ठिकाणी या देशातली जनता सुज्ञ झालेली आहे, इथला आंबेडकरवादी सुज्ञ झालेला आहे. संघर्ष कोण करतंय, दिखावा कोण करते याची जाण इथे आपल्या बाबासाहेबांच्या अनुयायांना झालेली आहे. माझं फक्त एवढंच सांगणं आहे की दीपक भाई केदार यांना कुठलाही राजकीय वारसा नाही, त्यांना कोणतंही पाठबळ नाही. एका छोट्या गावातून
आपणच समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, धावून गेलं पाहिजे, ही भूमिका मनामध्ये ठेवून या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची स्थापना भाईंनी केली. भाईंनी स्थापना केल्यानंतर अनेक लोकांनी टीकास्त्र चालू केलं की हे शेवटपर्यंत जाणार नाही, चालणार नाही. यावेळी या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे, पॅन्थर सेनेचे बाळासाहेब शेंडगे, श्री जितेंद्र भाऊ जगताप, निप्पाणी पॅन्थर सेना अध्यक्ष संदीप माने, जिल्हा संघटक अमर दाभाडे, राहुल लाटकर, प्रवीण वनडे, अविनाश माने, पिंटू माने, यासीन मनेहर, बबन भोसले, रवी कांबळे, लोकेश घस्ते यांच्यासह पॅन्थर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिश सनदी यांनी केले, तर आभार अमर दाभाडे यांनी केले.